अर्धनारी नटेश्वर. नमस्कार मंडळी, कसे आहात आपण श्रोते हो. आज आपण अर्धनारी नटेश्वर म्हणजे काय ते पाहूयात. एकदा श्याम आईला जात्यावर दळण्यास वैरण घालण्यास मदत करीत होता. तेवढ्यात शेजारच्या जानकी वहिनी आल्या व म्हणाल्या, श्याम, हात सोड आता, मी तुझ्या आईला दळायला मदत करते. परंतु श्यामने आईला हात सोडवण्यास सांगून स्वतः जानकी वहिनींबरोबर तो दळू लागला. जानकीबाई आईला म्हणाल्या, अहो श्यामची आई, तुम्ही श्यामला अगदी बायको बनवून टाकलेत हो. आई म्हणाली, मग माझ्या घरात कोण आहे मला मदत करायला? अजून सून थोडीच आली आहे घरात काम करायला. श्याम नाही मदत करणार तर कोण करील? जानकीबाई, बायकांना कधी कधी पुरुषांची कामे करावी लागतात, त्यांना कमीपणा थोडाच आहे. श्याम डाळ तांदूळ निवडतो, धुणी धुवायला लागतो, भांडे विसळायला मदत करतो. अहो, त्या दिवशी तर माझे चक्क लुगडे धुतले हो त्याने. मी म्हटले, श्याम, लोक हसतील तुला. तर म्हणे, कसा? आई, तू लुगडे धुण्यात तर मला खरा आनंद आहे. तुझी चौघडे मी पांघरतो, मग तुझे लुगडे धुवायला काय हरकत आहे? मला आवडते. जानकीबाई, श्यामला काही वाटत नाही. मी श्यामला बायको करून टाकले आहे, तरी त्याला ते आवडते. मित्रांनो, आईचे ते स्फूर्तिमय शब्द मला अजून आठवतात. पुरुषांच्या हृदयात कोमलता, प्रेम, कष्ट सहन करण्याची तयारी, सोशिकता, मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येणार नाही. त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयामध्ये धैर्य, प्रसंगी कठोरपणा, घरी पुरुष मंडळी नसतील तेव्हा धीटपणे काम करण्याची सवय, घराची व्यवस्था पाहणे हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्ण विकास झाला असे म्हणता येईल. यालाच मी लग्न म्हणतो. लग्न करून हेच साधावायचे. लग्न करून पुरुष कोमलता शिकतो, हृदयाचे गुण शिकतो, स्त्री बुद्धीचे गुण शिकते. विवाह म्हणजे हृदय, बुद्धी, भावना व विचार यांचे मधुर मिश्रण, मधुर सहकार्य होय. अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. स्वतः पुरुष अपूर्ण आहे, स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे, परंतु दोघे एकत्र येऊन दोन पूर्ण व्यक्ती बनतात. दोन अपूर्णांच्या लग्नात दोन पूर्ण जीव जणू बनतात.